नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आयडल क्लास या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा पेपर जवळ आलेला आहे आणि मराठी पेपर मधील अत्यंत महत्त्वाचा आणि आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारा प्रश्न म्हणजे पत्रलेखन। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पत्रलेखन कसं करायचं हे पाहणार आहोत। तर पत्रलेखन करण्याच्या अगोदर काही महत्त्वाचे पॉइंट आपण जाणून घेऊया। पहा, पत्र लिहिताना ते अशा प्रकारे लिहिलं गेलं पाहिजे की वाचणाऱ्याला असा भास झाला पाहिजे की बोलणारी व्यक्ती आपल्या समोरच आहे। अशी सरळ आणि सोपी भाषा आपल्याला पत्रलेखनात वापरायची आहे। पहा, पत्रलेखन लिहिताना सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं की पत्र लिखनास प्रारंभ नवीन पानावरच करायचा आहे। जी तुमची उत्तर पत्रिका आहे त्यावरील नवीन पानावरच तुम्हाला पत्र लेखनास सुरुवात करायची आहे। ज्या विषयावर पत्रलेखन करायचे तो आशय पहिल्या परिच्छेदात स्पष्ट लिहावा। म्हणजे तुम्हाला जे पॉइंट दिलाय, जो कंटेंट तुम्हाला दिलेला आहे तो कंटेंट तुमच्या पहिल्या पॅराग्राफ मध्ये तुम्हाला लिहायचा आहे। नाहीतर खूप काही लिहिलं आणि जे पेपर मध्ये कंटेंट दिलाय तोच दिसला नाही तर तुम्हाला मार्क्स कमी पडतील। किंवा दोन किंवा तीन छोटे परिच्छेद पत्रात दिसावेत। 2 किंवा 3 परिच्छेद तुम्हाला बनवायचे, कंटिन्यू लिहित जायचं नाही निबंधासारखं। शॉर्ट मध्ये लिहा, ऍटलीस्ट 2 तरी पॅराग्राफ बनवा। आणि आता पहा, पत्रलेखन 6 मार्क्सला आहे तुम्हाला। त्याचा जो मायना आहे म्हणजे आपण जो ऍड्रेस दिनांक वगैरे लिहितो त्याला 2 मार्क्स आहे। मधला जो कंटेंट आहे सगळ्यात महत्वाचा असतो मधला कंटेंट, जो तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला त्याचा थोडासा सारांश दिलेला असतो, तुम्हाला तो फक्त डिटेल्स मध्ये मांडायचा आहे। तर पहा, त्याला 3 मार्क्स आहे आणि महत्वाचं हेच आहे, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे। आणि खाली जो आपण एंड करतो पत्राचा त्याला आहे 1 मार्क। असे मिळून 3 मार्क्स आणि हे 3 असे टोटल 6 मार्क्सचं पत्रलेखन आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक पत्र पाहणार आहोत। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या बोर्डवरती आपण एक मागणी पत्र लिहिलेलं आहे। तर मागणी पत्र कशाचं आहे की विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी, म्हणजे हे मागणी पत्र आहे। विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने ग्रंथालयासाठी काही पुस्तकं मागवायची आहेत। आता विद्यार्थी प्रतिनिधी कोण म्हणजे मुख्याध्यापक, ग्रंथालयासाठी पुस्तक कोण मागवणार आहेत, मुख्याध्यापक। विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने, आता क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला हा कंटेंट दिला जातो, ऍड्रेस दिला जातो, हे थोडक्यात सारांश दिला जातो, तो तुम्हाला डिटेल मध्ये लिहायचा असतो। आणि ग्रंथालयासाठी पुस्तक मागवायचे म्हणजे तुम्हाला एंडला त्या पुस्तकांची लिस्ट लिहायची असते, त्याचे लेखक आणि त्याच्या किती प्रती म्हणजे किती कॉपीज तुम्हाला पाहिजे। एक पुस्तक मागवायचंय, 5 मागवायचे, हे तुम्हाला डिटेल्स मध्ये त्या पत्रामध्ये मेन्शन करायचं असतं। तर पहा, हे सगळं तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये दिलं जातं, फक्त हे शॉर्ट मध्ये दिलं जातं, ते तुम्हाला डिटेल मध्ये लिहायचंय। तर पहा, अशा प्रकारे इथे एक मागणी पत्र लिहिलेलं आहे। विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकाची मागणी। आता हा ऍड्रेस दिलेला आहे, जे विद्यालय आहे, जी शाळा आहे त्याचा हा ऍड्रेस आहे सरस्वती विद्यालय, कराड, जिल्हा सातारा, 20 जून 2008। म्हणजे ज्या तारखेला आपण पत्र लिहिणार आहोत ती तारीख तिथे टाकलेली आहे। आणि लिहिताना पहा, हे जे तुम्ही लिहिणार आहे ते एका लाईनीत दिसू द्या। सरस्वती इकडे, कराड तिकडे असं करू नका। लिहिताना तुमचं पत्र बघता क्षणी असं वाटलं पाहिजे की याला आउट ऑफ मार्क्स द्यावे। तर पहा, आणि त्याच लाईनी त्याच्याच खाली तुम्हाला व्यवस्थापक नितीन प्रकाशक, जो काही ऍड्रेस आहे 147 बुधवार पेठ, पुणे 2, म्हणजे जिथून ज्या ठिकाणाहून तुम्ही पुस्तकं मागवणार आहात त्याचा ऍड्रेस इथे दिलेला आहे। आणि आता पहा काय लिहिलेलं आहे, आपण पाठवलेली आपल्या प्रकाशनाची संपूर्ण यादी मिळाली। म्हणजे पहिल्यांदा काय करणार आहे, हा जो शॉप ज्याचा हे आहे पुस्तकाचं शॉप आहे तो काय करणार की त्याच्या शॉप मध्ये जे काही पुस्तकं आहेत त्याची लिस्ट तो शाळेला पाठवणार। मग शाळा ठरवते की आपल्याला कुठली कुठली पुस्तकं या लिस्ट मधून घ्यायची आहेत। मग त्यांनी काय लिहिले पहा, आपण पाठवलेली आपल्या प्रकाशनाची संपूर्ण यादी मिळाली, धन्यवाद। आमच्या शाळेच्या ग्रंथालयासाठी आपली पुढील प्रकाशने कृपया VP ने पाठवावी। म्हणजे हे मुख्याध्यापक काय करतात, ते त्या पुस्तकवाल्याला सांगतात की तुझी यादी मी वाचली। आता सरांनी ते सिलेक्ट केले की कुठले कुठले बुक आपण ग्रंथालयासाठी मागवायचे आहेत। आणि ते काय सांगतात की त्यांनी परत एक लिस्ट त्या शॉपवाल्याला पाठवली की अशी अशी पुस्तकं आम्हाला पाठव म्हणून, की VP ने पाठवावी। तसेच सदर पुस्तकांच्या किमतीवर ग्रंथालयास मिळणारे योग्य ते कमिशन द्यावे। आणि ते सांगतात की योग्य त्या किमतीने आम्हाला ही पुस्तकं मिळावी
येथे पुस्तकांची नावं दिलेली आहेत पहा. पहिलं पुस्तक आहे सुगम मराठी व्याकरण. त्याचे लेखक म्हणजे आता व्याकरण मराठी व्याकरणाची भरपूर पुस्तकं असतात, मग तुम्हाला कुठल्या लेखकाचं पुस्तक हवंय म्हणून आपल्याला इथे लेखकाचं नाव मेन्शन करावं लागतं. त्याच्या प्रती किती आहेत, किती पाहिजे, 5 पाहिजे. त्यानंतर दुसरं पुस्तक आहे इंग्रजी मराठी डिक्शनरी. डिक्शनरी पण भरपूर असतात, येथे लेखक मेन्शन करायचे, त्याच्या प्रती हव्यात 10. शुद्ध लेखन परिचय सोहोनी, त्याच्या प्रती आहेत 5, म्हणजे टोटल प्रती किती आहेत 20. अशा प्रकारे आपल्याला 20 पुस्तकं ग्रंथालयासाठी मागवायची आहेत. आणि शेवटी आपला रागदेव मुख्याध्यापक पहा, इथे एंडला लिहिलेला आहे. हे एंडला लिहायचं विसरायचं नाहीये, कारण की त्याला तुम्हाला 1 मार्क आहे. तर पहा, अशा प्रकारे आपण हे पत्र लिहिलेलं आहे. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि परीक्षेला जाता जाता हे पत्र नक्की पहा. जर मागणी पत्र आलं तर अशा प्रकारे तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. मराठीचा पेपर सॉल्व्ह करताना सर्वात महत्वाचं की तुमचं हँडरायटिंग सुंदर पाहिजे. जर ते नसेल तर असं लिहा की समोरच्याला वाचणाऱ्याला ते समजलं पाहिजे. जर तुम्ही काय लिहिले हे त्याला कळलं नाही तर तुमचे मार्क्स कट करेल. जास्त खाडाखोड करू नका. चुकलं, सपोज फॉर एक्झाम्पल तुमचं एखादं वाक्य चुकलं तर फक्त तिथे अशी रेष मारा, तिथे असं काळं काळं करू नका. जस्ट एक रेष मारा किंवा अशी क्रॉस फुली करा तिथे. आणि त्यानंतर नवीन प्रश्न नवीन पानावरती सोडवा. उगाच चंगसपणा तिकडे करू नका. जेव्हा तुम्ही पेपर छान पद्धतीने प्रेझेंट कराल तर तुमचे मार्क्स कट होण्याची शक्यता ही फार कमी असते. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे मागणी पत्र समजलं असेल. आय होप विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारी जे बेल आयकॉन आहे त्यावरती क्लिक करा. याने काय होईल, मी जेव्हा ही व्हिडिओ अपलोड करेल याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या अगोदर मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. भूमिती या विषयाचे आहेत, बीजगणित या विषयाचे देखील आहेत. नक्की ते पहा, सोप्या भाषेत ते एक्सप्लेन केलेले आहेत. आणि अजूनही काही तुमचे डाऊट असतील तर कमेंट्स थ्रू नक्की कळवा. नक्की मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल. बेस्ट ऑफ लक. सगळ्यांनी पेपर छान लिहा, घाबरून जायचं कारण नाही. जेवढा अभ्यास केलाय तेवढं प्रेझेंट करा. सर्वांना चांगले मार्क्स मिळतील हे ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा मिळूया. तोपर्यंत धन्यवाद.